आतमध्ये पाहायला मिळतील श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध धनेश इलेव्हन कुक्से. जांभूळपाडा संघाच्या कॅप्टनने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण मैदानाच्या आतमध्ये रणनीती पाहू शकता आणि टाळ्यांच्या गजराने आता मात्र धनेश इलेव्हन कुक्से संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतिश मागे विथ अंकलेश पाटील. निश्चितच अजय, अतिशय महत्त्वाची मानाची सन्मानाची त्या स्पर्धेची आतुरतेने आपण वाट पाहत असतो. त्या SK ट्रॉफीची सुद्धा घोषणा या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. पुढील महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये SK ट्रॉफीला सुद्धा आपण सामोरे जाणार आहोत. स्वराज इलेव्हन डोळे आयोजित चषकाला सुद्धा सामोरे जाणार आहोत आणि मार्च एंडिंगला आपण सरस्वती चषक डे नाईट स्वरूपाने ती स्पर्धा पाहणार आहोत. खालिंग या ठिकाणी मात्र स्पर्धा असेल सरस्वती चषक 2021. म्हणजे PTC मधील जवळपास आता मात्र सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील अजय. यांनी म्हणजे ही एक चांगली बाब आहे क्रीडा रसिकांसाठी. हाँ बिल्कुल, क्योंकि ग्रामीण भागों में इलेक्शंस भी थे, उस वजह से ज़्यादा टूर्नामेंट शुरुआत में हुए नहीं। पहले तो कोविड का भी एक प्रमुख कारण था, लेकिन उसके बाद इलेक्शंस लग गए थे। इलेक्शंस का दौर अब थोड़ा कम हो गया है, इलेक्शंस खत्म हो गए हैं और अब लोग क्रिकेट की तरफ ज़्यादा ध्यान दे रहे हैं। टेनिस बॉल क्रिकेट की खुमारी छाई हुई है पड़गा परिसर में। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है सरपंच कप 2021 में। दरम्यान धनेश इलेव्हन कुक्से संघाचं प्रोत्साहन होण्यासाठी धनेश इलेव्हन कुक्से संघाचे चाहते क्रिकेटचे प्रेमी मिस्टर कल्पेश पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. कितना गंभीरता से लिया जाता है क्रिकेट खेल को इस विभाग में, ये सुभाष मोरे के बयान से पता चला। ये महत्वपूर्ण मुकाबला है श्रीराम स्पोर्ट जामुलपाड़ा A टीम एक्शन में, उनके विरुद्ध धनेश इलेवन कुक्से। अड़ोस पड़ोस की लड़ाई है। दोनों टीमों के खिलाड़ी एक दूसरे के बारे में बहुत अच्छी तरह से जानते हैं। खामियां और खूबियां दोनों टीमों के खिलाड़ियों को एक दूसरे की अच्छी तरह से पता है। धनेश इलेवन की सलामी जोड़ी क्रीज पर पहुंच चुकी है। जामुलपाड़ा टीम के कैप्टन ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। प्रारंभिक बल्लेबाज आतिश और उनके साथ अंकलेश। आतिश मागे पर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी, अनुभवी खिलाड़ी है। अंकलेश का जहाँ तक सवाल है थोड़ा कम अनुभव है, लेकिन अंकलेश बहुत आक्रामक खेलना पसंद करते हैं, बड़े बड़े प्रहार करते हैं गेंद पर। और यदि अंकलेश का बल्ला चल जाता है, मुझे लगता है कि पहले 2 ओवर्स यदि वो क्रीज पर टिकते हैं तो ज़रूर एक बड़ा स्कोर हमें देखने को मिल सकता है। आसान तो होने वाला नहीं है, क्योंकि सामने पिछले सीजन की PTC की नंबर 1 टीम है श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा। सुरेश पारदी पहला ओवर लेकर तैयार होते हुए अपना बॉलिंग रनअप नापते हुए इस समय। तर नक्कीच इथे मात्र शुभेच्छांचा वर्षा पाहायला मिळतोय, कारण धनेश इलेव्हन कुक्से संघ मात्र इनॅक्शन मध्ये आहे आणि धनेश कुक्से संघाला सन्माननीय संजयजी शेलार, मेघनाथजी पाटील, गजाननजी पाटील, चंद्रकांत पाटील आणि रुपेश रमेश पाटील याचकडनं मात्र भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि धनेश इलेव्हन कुक्से संघाच्या जर एखाद्या फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर कुक्सेगावचे उद्योजक पंडित शेठ पाटील याचकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तो खेल की शुरुआत होती हुई आतिश के पास स्ट्राइक। पहला ओवर पावर प्ले का, पहली गेंद लेकर सुरेश पारदी, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद को पुल करने का प्रयास, टॉप एज और आसान सा कैच। विकेट कीपर हनुमान पारदी ने कोई गलती नहीं की। पहली गेंद पर करारा झटका। आतिश लौटते हुए पेविलियन की राह पर। अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। आणि कुठेतरी अंधाधून फटका जे पाहिला आपण पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आतिश मागेने, मात्र या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र बरोबर टायमिंग झालं नाही. आणि पाहू शकता आपण चेंडू थोडा वेळ हवेत गेला आणि मात्र कोणत्याही प्रकारे चूक झाली नाही. मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजसोबत झेल इथे मात्र संपादन केला आणि धनेश इलेव्हन कुक्से संघाला मात्र या ठिकाणी लागणारा हा पहिला झटका आपण पाहू शकता, अगदी सहजसोबत झेल. दरम्यान दिलीप धर्मा पाटील याचकडे सुद्धा मात्र या संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि हा सामना जर धनेश कुक्से संघाने जिंकला तर दुपारची मेजवानी तुम्हाला मात्र दिली जाणार आहे. खराब स्ट्रोक का चयन कहीं ना कहीं, ज़्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसको पुल करने का प्रयास किया था। तिरछी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ भी निकल रही थी, तो अगेंस्ट द एंगल भी खेलने का प्रयास हुआ था। हालांकि उछाल थोड़ा ज़्यादा था
और उसमें ही फंस गए बैट्समैन। टॉपेज लगा और विकेट कीपर ने एक आसान सा कैच समाप्त किया। नए बैट्समैन प्रेम पाटिल नॉन स्ट्राइकर से इन पर। अंकलेश के पास स्ट्राइक। बहुत ही जबरदस्त गेंद, इस बार अपने आप को रूम देकर कट करना चाहते थे बैट्समैन। ऑफ स्टंप के थोड़ी सी ऊपर से निकल गई थी, टू क्लोज टू कट जिसे कहा जाता है। गेंद जब शरीर के करीब होती है तो कट शॉट खेलना खतरे से खाली नहीं होता है। और अच्छी रफ्तार भी इस बार देखने को मिली। सुरेश पारधी बढ़िया शुरुआत देते हुए अपनी टीम को। हो नक्कीच, आणि हा षटक फार इम्पॉर्टंट असेल धनेश चिलू कुक्षी संघासाठी, कारण सुरेश पारधी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि मात्र या षटकाला मात्र कशा प्रकारे सामोरं जाता येते पाण्यात थोडं रंगतदार असेल पहा. अजून एक मात्र वेगवान चेंडू इथे मात्र पाहतोय आणि हा चेंडू पाण्यात थोडंसं खाली सुद्धा राहिलं आणि आतापर्यंत सुरेशने या षटकामध्ये एकही धाव मात्र त्यांनी खर्च केली नाही. आणि कालचा दिवस अजय पाहिला तर जांभूळपाडा संघाने स्वर्गीय निखिल पाटील स्मृती चषक खानपे या स्पर्धेमध्ये मात्र क्वालिफाय सुद्धा केलेला आहे. म्हणजे नक्की त्या संघाचं कुठेतरी कॉन्फिडन्स आपल्याला मात्र या ठिकाणी हाई लेवलला पाहायला मिळतोय. पिछले सीजन में तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा, लेकिन इस सीजन में भी अच्छा प्रदर्शन कर रही है जामलपाड़ा टीम। लगातार और बार बार बैकफुट पर जाकर कट लगाने की कोशिश, अपील हो रही है। प्रश्न पूछा जा रहा है अंपायर से, क्या किनारा लगा है? अंपायर ने कहा बिल्कुल नहीं। थोड़ा सा अतिरिक्त उछाल, अनइवन बाउंस देखने को मिल रहा है। इससे पहली वाली गेंद थोड़ी नीचे बैठ गई थी, लेकिन बैट्समैन हम देख रहे हैं कि हर गेंद को बैकफुट पर खेलने का प्रयास कर रहे हैं। जो फ्रंट फुट पर खेलने वाली गेंदें थी उनको भी उन्होंने बैकफुट पर खेलने का प्रयास किया है। कहीं ना कहीं मन में कुछ शंका है बैट्समैन के। खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय या पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे मात्र बॅटला संपर्क झालाय, परंतु या ठिकाणी पहा मिडॉलला काय प्रयत्न केले होते विजय पारधीने झेले टिपण्यासाठी. अगदी सोकळा झोकलं होतं त्या ठिकाणी, परंतु चेंडूला मात्र या ठिकाणी कलेक्ट करू शकले नाही. अगदी आपण रिप्लायमध्ये पाहू शकता खूपच छान प्रयत्न. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू त्याच्यापर्यंत कॅरी झालाय. पहा अगदी स्वतःला झोकलं आणि जी त्याची सुरक्षित ओंजल होती त्या ओंजलीमध्ये कुठे चेंडू मात्र या ठिकाणी येऊन पडला नाही आणि त्याच कारणे मात्र हा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. आता मात्र धनेश्वर कुक्षी संघात अजय अकाउंट ओपन झाला आहे एका धावेने. जी हाँ, उसमें भी किस्मत का साथ मिला है। इस बार बहुत ही कड़क ड्राइव मिड ऑफ को क्लियर करते हुए बहुत ही सुंदर शॉट, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। अनिल दादा सापेगाव वाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। खूपच छान इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफला खेळाडू सज्ज होते, त्याच्या डोक्यावर मात्र हा फटका प्रेम पाटीलने मात्र या ठिकाणी एक्झिट केला आणि मात्र परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतो धनेश चिलवन कुक्षी संघासाठी की 4 धावा त्याने मात्र या ठिकाणी जोडल्या आणि पहिल्याच चेंडू त्याने मात्र चौकारानं अकाउंट ओपन केला आहे आपलं वैयक्तिक. आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 5 धावा. सुरेश पारधी का सफल ओवर समाप्त हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। अंतिम गेंद थोड़ी सी कमजोर रही, ओवर पिच रही थी और उसका फायदा उठाया। उससे पहले ये देखिए इस तरह से कैच छूटा था, थोड़ी सी हाथों में ऊपर लगी गेंद। डाइव लगाकर सामने कैच लेना उतना आसान होता भी नहीं है। प्रयास बहुत अच्छा था विजय का। समय का ख्याल रखना होगा। जामुलपाड़ा टीम के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है कि ज़्यादा समय बर्बाद ना करें। 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। तो सुरेश पारधी ने एक बार फिर से बढ़िया शुरुआत दिलाई है अपनी टीम को। हो नक्कीच, कारण एखादा गोलंदाज जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 पेक्षा जर अजय कमी धावा जर खर्च करत असेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये तर नक्कीच त्याचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारची उच्च लेवलची गोलंदाजी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. परंतु आता मात्र पाहूया जो कुठेतरी एक धनेश्वर कुक्षीमध्ये अडथळा होता तो मात्र कुठेतरी मित्र म्हणून दूर झालेला आहे, कारण सुरेश पारधी षटक फार इम्पॉर्टंट होतं. आणि मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहूया धनेश्वर कुक्षी संघ कशा प्रकारची फलंदाजी या मॅचमध्ये मात्र साकारतो. हे सुद्धा विसरून चालणार नाही की मागील सातत्यातील हा रनरअप संघ आहे तो म्हणजे धनेश इलेवन कुक्षे. हाँ बिल्कुल, पिछले सीजन में कुकसे गांव की दोनों भी टीमें फाइनल में आपस में टकराई थी, विकी स्पोर्ट्स कुकसे और धनेश इलेवन कुकसे। गजब का प्रदर्शन पूरे टूर्नामेंट में धनेश इलेवन का रहा था। तो बहुत अच्छी यादें जुड़ी हुई है इस सरपंच कप के साथ धनेश इलेवन कुकसे टीम की। उनको याद करते हुए अच्छा क्रिकेट इस सीज़न में भी खेला जा सकता है, लेकिन हर सीज़न अलग होता है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए भावेश पारधी। तर नक्कीच थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या ओव्हरमध्ये, कारण पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. आणि इथे मात्र पहा थोडासा दुरून गेलेला प्रयत्न, ऑफस्टिकचा चेंडू होता ऑन साईडला उडवलाय, परंतु लॉंग ऑनकडे मात्र विशाला आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चांगली पेकी सुद्धा. तर पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव प्राप्त केली आणि अंकलेश मात्र आपल्या या सिंगलच्या मदतीने 2 धावांवर पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला अर्धा डझन या आकड्यावर 1 गडी बाद 6. येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहू शकतो आपण
राज पाटील चांगला टच मध्ये आहे. शुभम शेलार सुद्धा मात्र खूपच छान कामगिरी करतो या सत्रामध्ये आणि मात्र संकट मोचिकाची भूमिका नेहमीच पार पाडत असतो या महेंद्र पाटील. परंतु या जोडीवर मात्र पूर्ण लक्ष केंद्रित असेल. धनेश कुशंगाचा मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी मात्र एलिव्हेशन झाला नाही. स्वतः यष्टीरक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करत होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न, धावचीतची संधी आहे आणि ती संधी मात्र गमावली. 2 धाव पूर्ण झाल्या. कुठेतरी जरा चेंडू यष्टांना स्पर्श झाला असता तर मात्र नक्कीच पंचांना विचार करावा लागला असता परंतु ते दृश्य पाहिलं नाही. 2 धावा इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आसान सा मौका था, मैं समझता हूँ थ्रो अच्छा होना चाहिए था, लेकिन थ्रो थोड़ा सा दिशाहीन था। गेंदबाज को अपनी दाहिनी तरफ जाना पड़ा था गेंद को कलेक्ट करने के लिए। उसके बाद उन्होंने अंडर आर्म थ्रो किया लेकिन निशाना चूक गया और बाल बाल बच गए अंकलेश। दरम्यान कानपेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत सुद्धा मान्यवर आलेले आहेत. सूर्यकांत पाटील या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र ऑन साईडला खूपच छान फटका पाहतोय परंतु गॅप शोधला नाही प्रेम पाटीलने. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते आणि एकाच धाब्यावर मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाज समाधानी मानत असताना अंकलेश थोडंसं स्ट्रगल करतोय अजय मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू पेस केले, 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले आणि 2 चेंडूवर मात्र 2 सिंगल पाहायला मिळाल्या. सही टेक्निक का इस्तेमाल नहीं किया है उन्होंने कहीं ना कहीं स्ट्रोक्स खेलते हुए, उस वजह से वो थोड़े स्ट्रगल करते हुए नजर आए हैं। फुटवर्क बहुत निर्णायक होना चाहिए। जब सुरेश पारदी जैसे गेंदबाज आपके सामने होते हैं तो उनके विरुद्ध उन्होंने काफ़ी स्ट्रगल किया। भविष्य की अगली गेंद क्रॉस बैटेड शॉट, एलिवेशन नहीं है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, फंबल हुआ है और डीप में आप फंबल बिल्कुल भी नहीं कर सकते हो। ये 4-4 ओवर का मैच है, यहाँ पर बल्लेबाज 1 रन को 2 रन में तब्दील करने में माहिर होते हैं। 2 रन पूरे किए गए इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। धनेश 11 कुक से टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई इस मैच में। तर नक्कीच ज्यांचं आताच मात्र शुभागमन झालेलं आहे ते आपण पाहू शकता सन्माननीय विलासजी पाटील आणि सूर्यकांत पाटील जे आमचे लाडके आयोजक आहेत. सन्माननीय अनिलदादा पाटील यांचे लाडके मामा सुद्धा आहेत ते आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. इथे मात्र एज लागली आहे परंतु शॉट दरम्यानपर्यंत मात्र चेंडू कॅरी झाला नाही आणि मात्र पुन्हा एकदा एक चुकीचं शॉट चेंडू पाहिला. आपण खेळायचं होतं ऑन साईडला परंतु मात्र एज लागून मात्र चेंडू इष्टांच्या पाठीमागे गेला आणि मात्र या ठिकाणी सिंगलच धाव पाहायला मिळाली. म्हणजे हा षटक सुद्धा आपण जर पाहिलं भावेशला इथे मात्र पाहिलं तर या ठिकाणी विकेट्स मात्र प्राप्त करता आले नाही परंतु आपल्या ओव्हरमध्ये मात्र फक्त आणि फक्त आतापर्यंत 7 धावा इथे मात्र त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अच्छी गेंदबाजी और देखिए अंकलेश बार बार हम देख रहे हैं कि बहुत ताकत से खेलने का प्रयास कर रहे हैं, टाइमिंग पर ज़्यादा ध्यान नहीं दिया है उन्होंने। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है, हवा में रही थी गेंद, डीप कवर में खिलाड़ी मौजूद, बाउंस पर उठाया, थ्रो करते हुए विकेट कीपर के पास जोखिम भरा दूसरा रन पूरा कर लिया है और तीसरे के बारे में भी सोच रहे हैं अंकलेश, क्या विकेट इस पर गिरेगा। और ये 3 रन दौड़कर पूरे किए गए हैं। ये तीसरा रन तो ऐसे है कि मुफ्त में दिया गया है। हो नक्कीच आपण जर पाहिले तर 2 धावा सहजपणे पूर्ण झाल्या होत्या परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चला शत्रुशी लगेच लावून घ्यायचा आहे कारण आपण जर पाहिले तर तिसरी धाव ज्यावेळी घ्यायची होती त्यावेळी दोन्ही फलंदाजांनी आपापली घरं जे सोडली होती आणि त्याच कारणाने मात्र या ठिकाणी आपल्याला 3 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला निर्णय आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या दामपट संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो 1 गडी बाद. पंधरा धावा केल्या आहेत कारण या षटकामध्ये तब्बल भावेशने 10 धावा खर्च केल्या कारण 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. देखिए योगेश, क्रिकेट जो है ना वो सज्जनों का खेल है, इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन। तो इसमें स्पिरिट जो हम कहते हैं कि अच्छे स्पिरिट से खेल होना चाहिए। मुझे थोड़ा दुख होता है जब इस तरह की घटनाएं होती है मैदान में। हो नक्कीच कुठेतरी मात्र तुम्हाला तिसऱ्या धावचा जो प्रयत्न केला त्यावेळी तुम्हाला विकेट घेणं कारण क्रिकेटचा खेळ पाहिला तर आपण प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते आणि मात्र ज्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग करत असता त्यावेळी तुम्हाला या धावा नक्कीच आठवत असतात परंतु मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही. प्रत्येक संघाची वेगवेगळी रणनीती असते, वेगवेगळा गेम प्लॅन असतो.
धनेश 11 कुर्ची संघाची वेगळी प्लॅनिंग आहे, जांभूळपाडा संघाची वेगळी रणनीती आहे. प्लीज खेळ सुरू ठेवा. विशाल, चला आपण षटकाला सुरुवात करायची आहे, कारण आज आम्हाला एकूण 10 सामने कव्हर करायचे आहेत. तर प्लीज प्रत्येक संघाला विनंती करतो की वेळे संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. देखिए, बतौर बल्लेबाज आपको जानबूझकर एक तो विकेट नहीं फेंकना चाहिए, और जब विकेट आपको मिलने वाला होता है तो उसको आउट भी करना चाहिए. जानबूझकर कैचेस नहीं ड्रॉप करने चाहिए. ये अच्छी खेल भावना नहीं होती है. हम इंटरनेशनल क्रिकेट में ये चीज़ें बिल्कुल भी नहीं देखते हैं, इसीलिए इंटरनेशनल क्रिकेट इतना लोकप्रिय है. हो, नक्कीच. आणि जे तुम्ही नियमाले अजय सांगितली ते तुम्हाला 40+ स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळते. या तुम्ही जर अशा प्रकारे जर एखाद्या वेळी दृश्य केलं तर मात्र तुमच्या संघाला मात्र दंडित केला जातोय. परंतु या ठिकाणी विशालने मात्र कुठेतरी चुकीच्या चेंडूने आपल्या षटकात सुरुवात केली आहे, कारण उजव्याच्या भरपूर बाहेर चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि त्याच कारणाने मात्र पंच शानू कुरेश यांच्या माध्यमातून आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र पुढे जात असताना 1 बाद 16 धावा. विशाल के पास अच्छी रफ्तार है. इस बार मिस टाइम शॉट है, लेकिन खाली क्षेत्र में गेंदबाज के पीछे खुद गेंदबाज दौड़ते हुए. इस बार देखिए फिर से दूसरे का प्रयास, विकेट मिलने वाला है लेकिन लिया नहीं जा रहा है, और बैट्समैन तीसरे के लिए भी पलट चुके हैं. देखना एम्पायर का क्या डिसीजन आता है. कितने रन मिलेंगे? 2 रन. पहा, ते आपण दृश्य पाहिले अजय दुसऱ्या ओव्हरमध्ये, तोच दृश्य मात्र आपण या तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय. परंतु कुठेतरी फलंदाजाने मात्र याचा चांगला समाचार घेणे गरजेचं आहे. पंच नक्कीच काहीतरी मात्र फलंदाजांना कानमंत्र देत असताना धावसंख्या आपण पाहतो या 2 ने पुढे जाताना आपण पाहतो ठिकाणी 1 गडी बाद 18. यानंतर जो सामना असणार आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र सज्ज राहायचा आहे. आयोजक संघ आई गावदेवी स्पोर्ट्स सापे विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. दोन्ही संघ सज्ज आहेत, परंतु कॅप्टनना विनंती असेल की आपण स्वर्गीय रघुनाथ वडोलकर स्टार्स बॉक्समध्ये जाऊन आपण थांबायचं आहे. ज्यावेळी पहिली इनिंग समाप्त होईल त्यावेळी लगेचच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आणि क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण पाहतो की या स्पर्धेची समाप्ती उद्या होणार आहे. स्पर्धेचा आजचा 5वा दिवस पाहतोय आपण. इथे मात्र पहा मिस टाइम फटका आहे. लोअर पुढे चेंडू होतो, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातो डीप स्क्वेअरकडे. थोडीशी चुकीच्या क्षेत्राशी पाहिलं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच केला जाईल. आणि पाहूया आता मात्र किती धावांचा इशारा पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. पाहूया 3 धावा. इट्स ओके. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल पाहायला मिळाला. तीसरे ओवर का खेल प्रगति पर है. एक एक रन बेशकीमती होता है क्रिकेट के खेल में. सुरेश पारदी और जामुलपाड़ा टीम नहीं चाहती है कि इन बल्लेबाजों को आउट किया जाए, क्योंकि चौके छक्के दोनों बल्लेबाजों के बल्ले से निकल नहीं रहे हैं. इस बार करारा ड्राइव, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर प्रोटेक्शन मौजूद है. बढ़िया फील्डिंग, 1 रन पूरा किया है. दूसरे के लिए पलटते हुए और फिर से 2 रन आसानी के साथ पूरे करने दिए हैं सुरेश पारदी ने. नक्कीच जर तुम्ही जर प्रत्येक चेंडूवर अजय सिंगल डबल किंवा तिहेरी धाव इथे मात्र घेत राहिले तर मात्र नक्कीच तुमचा जो स्कोर कार्ड आहे तो नक्कीच पुढे जात राहील. आणि आता मात्र आपण पाहू शकतो की 23 धावा धावफलकर आपण पाहतोय. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. आणि मात्र कुठेतरी खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आपण पाहतो की चांगला वातावरण आहे, कारण प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. ही एक चांगली बाब आहे धनेश 11 कुक्षे संघासाठी. विशाल दाहिने हाथ से ओवर द विकेट. फिर से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ और ये फिर से 2 रन. अंकलेश तीसरे के लिए भी जाना चाहते हैं, लेकिन देखना है कि क्या नतीजा आता है अंपायर का. बहुत सी चीज़ें घट रही है मैदान में. जो घटता है वो कमेंटेटर को बताना भी पड़ता है. हालांकि हम किसी खिलाड़ी को सलाह नहीं दे सकते, यहाँ से किसी को भी गाइड नहीं कर सकते हैं, लेकिन कुछ चीज़ें ऐसी होती है जिन्हें देखने के बाद थोड़ा दुख भी होता है. 2 रन इस गेंद पर. स्ट्राइक अंकलेश के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर. सभी स्टैंड्स में काफ़ी सारे दर्शक मौजूद है. आप सभी का हार्दिक स्वागत सरपंच कप 2021 में आई गावदेवी स्पोर्ट्स की ओर से.
इस बार कैच का मौका और कैच ड्रॉप। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। 25 रन 1 विकेट के नुकसान पर धनेश 11 कुक से। टॉसला कोण जाणार तुमच्या दोघांपैकी? तर 3 षटकांची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळते. थोडंसं आपल्याला पैदलच्या आतमध्ये थोडंसं नाट्यमय क्रिकेट सुद्धा आपण पाहतो. या एक गडी इथे मात्र गमावलेला आहे धनेशील कुकच्या संघाने आणि 25 धावा धापलकावर शतरशी लगेच लावून घ्यायचा आहे. जांभूळपाडा संघाला विनंती असेल. इसके बाद आज का पहले राउंड का अंतिम मुकाबला आई गावदेवी स्पोर्ट्स सापे बनाम जय महाराष्ट्र भोईरपाड़ा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए पूरी तरह से तैयार रहना है। ऑर्गेनाइजिंग टीम एक्शन में नजर आएगी। आई गावदेवी सापे टीम ने अच्छा प्रदर्शन किया है इस सीजन में और काफ़ी सारे उम्मीदें आई गावदेवी स्पोर्ट्स से रहेंगी क्योंकि खुद के टूर्नामेंट में और खुद के घरेलू मैदान पर टीम खेलने वाली है। हो नक्कीच आणि पूर्णपणे तयारी आपण जर पाहिली तर कालपासूनच मात्र तयारी त्यांची चालू आहे. आपण पाहू शकता पूर्णपणे या मैदानाचं मात्र त्यांनी सर्वे करत असताना स्वप्नील पाटील नक्कीच निरीक्षण करतायत. कोणता स्पॉट चांगला आहे, कोणत्या दिशेने मात्र चांगले फटके खेळायचे आहेत. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता रोहित पाटील आणि त्याच्या समवेत मिस्टर सुरेश कांबरे ही राम लखनची जोडी आहे. A1 जोडी आणि त्या जोडीला आपण स्क्रीनवर पाहतोय. तर 4थ्या षटकाला मात्र सुरुवात करते गोलंदाज विकी. इथे मात्र टॉप एज चेंडू हवेत आहे. इथे मात्र इष्टांच्या पाठीमागे मात्र चांगलं शतरक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र पाहूया 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत की नाही. आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धावेला सुद्धा इथे मात्र सुरुवात केली आहे आणि मात्र पाहूया काय घडले त्या ठिकाणी. फक्त 2 धावा या फटक्यामागे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. दोनों बल्लेबाज कोशिश कर रहे हैं कि बड़े बड़े प्रहार किए जाए, चौके छक्के लगाए जाए, लेकिन मिस टाइम शॉट्स ज़्यादा देखने को मिल रहे हैं इस पारी में। अभी तक के खेल में केवल एक चौका प्रेम के बैट से देखने को मिला है। बाकी के जो रन्स है वो ज़्यादातर दौड़ कर लिए गए हैं। स्कोर 2 रनों से आगे बढ़ता हुआ 27 रन। स्ट्राइक प्रेम के पास। मात्र 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है, विकेट कीपर और बॉलर के अलावा। शॉर्ट थर्डमैन और शॉर्ट फाइन लेग और 7 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात। विकी दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। गेंद के मेरिट पर ज़्यादा बैटिंग नहीं की गई है, उस वजह से भी हमें ज़्यादा चौके छक्के देखने को नहीं मिले हैं। दबाव महसूस करते हुए बल्लेबाज रनों की रफ्तार को जिस तरह से बढ़ाना चाहिए था उस तरह से बढ़ा नहीं पाए हैं। गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है, सभी गेंदबाजों ने प्रभावित किया है। इस बार गेंद के लाइन के अंदर जाते हुए हुक कर दिया है। अच्छा शॉट, गेंद और फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। दरम्यान या ठिकाणी या मान्यवरांचा शुभागमन झालेला आहे. सन्माननीय एकनाथजी सालवी आणि त्यांच्या समवेत सन्माननीय विकासजी जाधव या दोन्ही मान्यवरांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या आयोजनाला अनिलदादा पाटील आणि या कॉमेंट्री पाहण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथ सीताराम पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथजी पाटील, आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र आपल्या चौकार पाहायला मिळाला. चौकारे सायने धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 31 आकड्यावर खेळ सुरू ठेवायचा आहे. जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी लावू नका. पुन्हा विकी आपल्या गोलंदाजी मार्फत अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते, परंतु उजव्या चेंडूच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय आणि त्याच कारणाने मात्र पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलं.
थोडंसं स्ट्रगल केलं या दोन्ही फलंदाजाने, प्रेम आणि त्यानंतर अंकलेशने तर मात्र पूर्णपणे निराश केला आहे. आणि त्याच कारणाने पाहतो की खेळाडू कक्षामध्ये मात्र धनेश शिलम कुचे संघ मात्र निराश आहे. ज्या प्रकारचे आपण दृश्य पाहिलं मैदानाच्या आतमध्ये, अशा प्रकारे दृश्य आपल्याला कधीही पाहायला मिळत नसतात. येथे मात्र बॅकपुढे जाऊन पंच केलाय, खूपच छान फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमेरच्या पलीकडे जखमेवर नमक लावत असताना फलंदाज प्रेम पाटील, षटकार. दर्शनीय स्ट्रोक, हालांकि निकल के मारा था लेकिन शॉर्ट पिच गेंद थी, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए. अफलातून शॉट, इस तरह के लाजवाब शॉट यदि आप खेल सकते हो तो फिर विकेट फेंकने की क्या जरूरत है. अंकलेश भी देखिए, ऐसे नहीं कि वो बल्लेबाज बहुत बुरे हैं, माना कि स्ट्रगल किया है लेकिन कहीं ना कहीं आत्मविश्वास की कमी थी, खुद पर विश्वास रखना चाहिए था उनको. वो भी ऐसे बल्लेबाज है जो क्षमता रखते हैं कि बड़े बड़े प्रहार कर सकते हैं. विकेट फेंकना ये कोई उचित उपाय नहीं होता है. 6 रनों से स्कोर उछलता हुआ 38 पर पहुंच चुका है. हो, नक्कीच ज्याप्रमाणे तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र या फटक्यामध्ये आपल्याला प्रेम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण अनेक वेळा चान्स मिळाले होते जांभूळवाडा संघाला प्रेम पाटीलला बाद करण्यासाठी, परंतु त्यांनी मात्र बाद केला नाही. परंतु पहा, प्रेम पाटीलच्या बादमध्ये 27 धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्या. असं नाही की त्यांनी फलंदाजी चांगली केली नाही, परंतु कुठेतरी जो अंकलेशने प्रेशर निर्माण केला आहे ना, तोच दबाव कुठेतरी मात्र धनेश शिलम कुचे संघावर पाहायला मिळाला. परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. संघर्ष करना चाहिए इंसान को. 2 गेंदे बाकी है, स्कोर 38 रन. सुरेश पारदी भी स्कोर इस तरह से पूछ रहे हैं मानो कोई गफला हो रहा हो. इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास, ऑफ साइड में बड़ा अच्छा शॉट खेला था इससे पहले. क्या इस बार विकेट लिया जाएगा? जी हाँ, आखिरकार बैट्समैन को रनआउट किया गया है. प्रेम पाटिल लौटते हुए पेविलियन की राह पर. 39 पर 2. समाज कार्य करून झाला दादा आमचा महान. दादा आमचा महान, दादा आमचा महान. गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी जाई धावून. नक्कीच आता मात्र कुठेतरी विकेटचं पतन झालं आहे, आपण नक्कीच स्क्रीनवर पाहू शकता. दुसरा झटका आता मात्र लागत असताना प्रेम पाटील रुपाणी ज्याने 28 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि मात्र पहा, भरपूर आपण जर विचार तर मात्र या ठिकाणी राज पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला मात्र आता शेवटच्या चेंडूची ते मात्र खेळण्याची संधी मिळणार आहे. परंतु या आयोजनाला, समर्थन कक्षाला आणि या दोन्ही संघांना नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत कुकचेचे सन्माननीय भरत मोतीराम पाटील याचकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद साहेब, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 39 धावा स्कोर कार्डवर आणि शेवटचा चेंडू इथे मात्र या ठिकाणी पेस करेल राज पाटील. विकी और द विकेटने इथे मात्र पहा, राज पाटील मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु मॅच टाइम फटका. चेंडूच्या खाली यष्टिरक्षक सुरेश पारदीकडे चूक झाली आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होत असताना धनेश शिलम कुचे संघाला हा तिसरा झटका. 40 धावा स्कोर कार्डवर आणि हा सामना जिंकण्यासाठी या श्रीरामपूर जांभूळवाडा संघाला 41 धावांचं आव्हान असणार आहे. तर आपण पुढील सामन्याकडे आपण जात आहोत. पहिल्या फेरीतील आपण हा अंतिम सामना पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट सापे अर्थात आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये असेल जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या गेस्ट. आणि मी विनंती करेन आमचे अनिलदादा पाटील यांचे लाडके मामा सन्माननीय विलासजी पाटील आणि सन्माननीय सूर्यकांत पाटील या 2 मान्यवरांना विनंती आहे की आपण स्वर्गीय रघुनाथ वडूकर टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. ओ टू यू गणेश गायकवाड सर. धन्यवाद. या ठिकाणी सूर्यकांत पाटील साहेब, त्याचप्रमाणे विलास पाटील साहेब, या स्पर्धेचे करते धरते आयोजक अनिल पाटील यांचे मामाश्री यांचं आगमन होतं आहे स्वर्गीय रघुनाथ वडोळकर टॉसबॉक्समध्ये. नाणं आहे, दोन्ही कर्णधारांना मी दाखवलेलं आहे आणि आमच्या सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये हे मी सुपूर्द करीत आहे. एका बाजूला पाहतोय आपण जय महाराष्ट्र भोईरगाव संघ, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स सापे. तर नाणं सूर्यकांत पाटील यांच्या हातामध्ये सुपूद आहे आणि नाण्याचं कोल मागणी करणार आहेत या ठिकाणी
तर जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा कर्णधार मागणी करणार आहे. सरपंच चषक अशी मागणी मात्र आलेला आहे अनिल दादा. तर अनिल दादा आईगावदेवी सापे संघाचा नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सूर्यकांत कांबेरे यांचे हे दोन्ही चिरंजीव सूरज कांबेरे आणि दीपक कांबेरे यांच्याकडनं स्वर्गीय चंद्रकांत अप्पा कांबेरे यांच्याकडनं जी बॅग लाभलेली आहे ती आपण विजय संघाच्या कर्णधाराला द्यायची आहे. तर जनार्दन शेलार यांच्याकडनं जी बॅग लाभलेली आहे ती बॅग शीतपेय या ठिकाणी प्रदान केलं जाईल आईगावदेवी सापे संघाच्या कर्णधाराला. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपलं खूप खूप धन्यवाद. आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा गोल आईगावदेवी सापे संघाच्या बाजूने लागते. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतलेला आहे तर किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? 40 ते 45. 40 ते 45. यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची राहील? निखिल आहे आणि स्वप्नील पाटील आहे. निश्चितच निखिल स्वप्नील यांच्यावरती भूमिका असेल. एखादी स्पर्धा आयोजन करणं आणि एखाद्या स्पर्धेत खेळणं यात फार मोठा फरक आहे. ज्या पद्धतीने मेगा इव्हेंट आयोजित केलेले उत्तमातील उत्तम सर्वोत्तम स्पर्धा असं वर्णन करण्यात आलेलं आहे. तुमची फार महत्त्वाची भूमिका आहे. तर एकंदरीत या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने तयारी झाली ही तयारी करत असताना कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि मी जास्त करून सूर्यकांत कांबेरे काकांना खूप हे करेन का तुम्ही खूप छान आम्हाला प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि सरपंच अनिल दादांनी करून दिला इतका. निश्चितच म्हणजे सूर्यकांत कांबेरे आणि सरपंच अनिल दादा यांनी फार मोलाची भूमिका पार पडलेली आहे असं वक्तव्य केलेलं आहे. नाणेफेकीचा कोल जर तुझ्या बाजूने लागला असता तर जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने काय घेतलं असतं? सर आम्ही फलंदाजीच करणार होतो. म्हणजे फलंदाजी त्याप्रमाणेच प्लॅन जो ए बनवला होता त्याला दिशा द्यायची आहे. किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेत? या ग्राउंडवर काय सांगू शकत नाही, किती धावा चेस करू शकतो आणि त्यामुळे 50च्या पार जाण्याचा प्रयत्न करू. मग यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? मनीष आहे, प्रणय आहे, रोहित आहे. यावर्षी म्हणजे जेव्हा आपण पाहिलं तर प्रणय आणि रोहित सुद्धा यांना सुद्धा सूर गवसलेला आहे. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? सर या स्पर्धेबद्दल आज बोलायचं तर काही थोडंच आहे, कारण काय त्यांनी जागाच ठेवली नाही बोलायला. खूप चांगले असे नियोजन केलेले आहे. निश्चितच उत्तमातील उत्तम सर्वोत्तम स्पर्धा अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी भोईरगाव संघाचे कर्णधार करता आहेत. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलेला आईगावदेवी सापे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी आमंत्रित केले. जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला माईक ओटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच गायकवाड सर. तर नक्कीचा सामना सुरू होण्यापूर्वी आपण पाहतो या ठिकाणी मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिलदादा पाटील यांचे लाडके मामा खांडपेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विलासदादा पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी अनिलदादा पाटील यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. एका भाच्याच्या हातातून एका मामाचा सन्मान होणं हे सुद्धा भाग्य असणं गरजेचं आहे आणि ते दृश्य आपण या व्यासपीठावर पाहतोय. तर व्यासपीठावर सन्मान केला जात आहे. सन्माननीय विलास पाटील खांडपेगावचे खूप मोठे उद्योजक आहेत. त्यांचा वीटभट्टीचा सुद्धा खूप मोठा व्यवसाय आहे आणि त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करतोय. त्यानंतर सूर्यकांतजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपण पुढे या. आपला सुद्धा इथे मात्र सन्मान केला जाईल आणि मान्यवरांचा सन्मान सुरू असताना इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय या फलंदाज बाद होत असताना. सूर्यकांत पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू दुर्गेश भोईर या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि दुर्गेश भोईर यांचा सुद्धा आपण एक बिग शो पाहणार आहोत. 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी हा कालावधी असणार आहे. जय महाराष्ट्र चषक भोईरगाव 26, 27, 28 यस. तर मी नक्कीच अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दुर्गेश भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करणार आहोत. पीटीसीमध्ये आपल्याला भरपूर स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळतील. ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर आपण जय हनुमान चषक वाहुली या ठिकाणी स्पर्धा पाहणार आहोत. दिनांक 17 ते 19 या स्पर्धेचा कालावधी आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे 41 धावांचं. सलामीला आले होते अजय पारदी आणि विजय पारदी, परंतु अजय पारदी बफला सुद्धा मात्र या ठिकाणी फोडू शकला नाही. शून्यावर माघारी परतले आणि नवीन फलंदाज वनडाऊनला आलाय भावेश पारदी. इथे मात्र शपल झाले ऑन साइडला. खूपच छान फटका पुलच्या अंदाजामध्ये. चेंडू नक्कीच निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नेहमी जाई धावून, नेहमी जाई धावून. जनसेवेत दादानी आमच्या करायो विकास केला. जनसेवेत दादा
बहुत ही आकर्षक स्ट्रोक ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, शफल करते हुए पुल किया है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ 6 रनों के लिए। थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से खेला हुआ स्ट्रोक और पहली ही गेंद का सामना किया भावेश ने, पहली गेंद पर छक्का जड़ा है। इसी से पता चलता है कि कॉन्फिडेंस लेवल कितना हाई है उनका। खाता खुलता हुआ इस सिक्सर की मदद से श्री राम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम का। और यह अद्भुत क्षमता है जामुलपाड़ा के बल्लेबाजों में। 4-5 ऐसे बल्लेबाज हैं जो अच्छी गेंदों पर भी अच्छे प्रहार कर सकते हैं। हालांकि राज ने शुरुआत बढ़िया की है, पहली गेंद पर उनको सफलता मिली है, लेकिन दूसरी गेंद पर करारा जवाब भावेश पारधी द्वारा। नक्कीच, कारण अजय पारधी बाद झाल्यानंतर असं वाटलं की कुठे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल, परंतु अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र पाहायला आपल्याला भावेश पारधीच्या माध्यमातून आणि षटकाराने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं. पॉवर षटकामध्ये आपण पाहतो की फक्त 2च खेळाडू डीपमध्ये असतात आणि मात्र नक्कीच या ठिकाणी चांगला गॅप इथे सिलेक्शन केलं आणि खूपच छान इथे मात्र टायमिंग सुद्धा आपण पाहिलं आणि हवेचा सुद्धा मात्र या ठिकाणी साथ लाभली त्या फटक्याला आणि त्याचकडे आपल्याला हा 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. राज पुन्हा एकदा वरतो विकेटने, पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी 2 धावा कमी मिळतील, परंतु चेंडू निघून जाईल सीमेच्या पलीकडे. पंचांचा इशारा एका टप्प्याच्या साडे जात असताना 4 धावांचा. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. ये थोड़ी कमज़ोर गेंद थी मानना पड़ेगा, क्योंकि हमने अक्सर देखा है जो छोटे कद के खिलाड़ी होते हैं वो स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं, ऑफ साइड हो या फिर ऑन साइड। और भावेश को हम देख रहे हैं कि लगातार बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ वो शॉट्स खेल रहे हैं। समय मिला उनको इस बार शॉट खेलने के लिए, इससे पहले भी उसी दिशा में उन्होंने छक्का जड़ा था, तो कहीं ना कहीं लाइन में और लेंथ में खासतौर पर बदलाव की उम्मीद थी गेंदबाज से। ऐसे लगा कि शायद आगे गेंद करेंगे, फुलर लेंथ करेंगे, लेकिन फिर से शॉर्ट ऑफ लेंथ गेंद और उसका फिर से फायदा उठाया बैट्समैन भावेश ने। छक्के के बाद आता हुआ चौका, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। खूपच चांगला पलटवार पाहायला आपल्याला फलंदाज भावेशकडनं आणि मात्र दामुलपाडा संघाला करण फिरांगणे आणि सचिन म्हात्रे याचकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आतिश मागेसाठी स्पेशली शुभेच्छा एवन जोडी अर्थात सुरेश कांबेरे आणि रोहित पाटील एवन जोडीकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद. इथे मात्र पहा थोडेसे बागफुटला गेले, कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थोडंसं खाली राहिलं. ज्या अनुषंगाने चेंडूची वाट पाहिली भावेशने तशा प्रकारच्या चेंडूची लेथ पाहिली नाही आणि मात्र प्रथमतः भावेश मात्र खेळपट्टीवर बीट होताना आपण पाहिलं. तर धावसंख्या स्थिर आहे, 1 गडी बाद 10, 41 धावांचं इथे पाठलाग करतोय श्रीरामपूर दामुलपाडा संघ आणि अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं आपल्या रनअपमध्ये चुकत असताना पंचांकडनं डेड बॉलचा इशारा आपण पाहतोय. राज पाटील सुरुवात तर खूपच छान केली या षटकाची, कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला, परंतु त्यानंतर फलंदाजाकडनं 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कमबॅक नक्कीच त्यांनी केला डॉट चेंडूने. पुन्हा तिथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, जागेवरच ऑन दी अप फटका केल्याचा प्रयत्न केला आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. सन्माननीय रामचंद्र पाटील साहेबांचा सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत आणि त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टारगेट 41 रनों का है इस मैच में। ऐसा टारगेट है जहां पर एक अच्छा मैच बन सकता है, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी दिनेश 11 के गेंदबाजों को। फुलर लेंथ इस बार कलाइयों के सारे मोड़ दिया है, डीप स्क्वायर लेग की तरफ वहां पर फील्डर मौजूद है। एक रन पूरा किया, दूसरे के बारे में सोच रहे थे बैट्समैन भावेश, लेकिन मौका नहीं है, एक ही रन से संतुष्ट होना पड़ा है और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला मात्र चांगला कमबॅक केला राज पाटीलने. 11 धावा फक्त खर्च केल्या आणि मात्र येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी श्रीरामपूर दामुलपाडा संघाला 30 धाब्यांची गरज. तर चला जास्त वेळ दौडू नका. यानंतर सुद्धा आपण पाहतोय की दोन्ही संघ सज्ज आहेत. आयोजक संघ गावदेवी स्पोर्ट सापे आणि जय महाराष्ट्र भुईरगाव या 2 संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे आणि पूर्णपणे सज्ज आहेत आतिश पाटील, अरबाज, त्यानंतर आतिश, अक्षय पाटील, अक्षय सुतार, निखिल पाटील आणि पूर्णपणे सर्वे केला आहे ते म्हणजे स्वप्नील पाटीलने. त्यानंतर सचिन यांना सुद्धा आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. भरपूर त्यांना सुद्धा मात्र ठिकाणी असं झालं होतं की सुपर संडे कधी येणार आणि मात्र आम्ही कधी मैदानाच्या आतमध्ये उतरणार आणि ती मात्र कुठेतरी जे त्याचं स्वप्न होतं ते आता मात्र या
सुपर संडे मध्ये साकार होणार आहे. तर चला खेळ सुरू करायचा आहे. दुसऱ्या षटकाला मात्र आणि सुरुवात करतो या गोलंदाज जादूगर पंकज पाटील आणि पंकज पाटीलसाठी आदेश तरणे याचकडनं मात्र खास करून बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले आहेत, शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि कुक्षे गावाला हे 2 जादूगर लाभलेले आहेत, ते सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. पंकज पाटील असतील किंवा भूषण पाटील असतील, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि मात्र चांगल्या फिरकी मात्र त्यांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. आणि दोन्ही गोलंदाज पाहिजे तर चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहेत. परंतु नक्कीच या ठिकाणी जादूगर पंकज पाटीलला कुठेतरी एखादी चमत्कारी स्पेलची मात्र गरज आहे. पंकज लेफ्ट आर्म ऑर्थ विकेट नाही, परंतु या ठिकाणी फ्लाइटेड डिलिव्हरी होती, स्विंग अँड मिस. मात्र संधी होती या भावेशकडे, परंतु त्यांनी संधीचं सोनं केलं नाही. परंतु डॉट चेंडू आला ही फार महत्वाची बाब आहे धनेश 11 कुक्षे संघासाठी. आणि हा सामना जर कुक्षे संघाने जिंकला तर कुक्षेगावचे उद्योजक आशिष पाटील यासकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे किती फॅन आहेत या संघाचे आपल्याला नक्कीच या शुभेच्छांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. भरपूर फॅन्स आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहा पुन्हा एकदा चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते. फलंदाज बीट झाले, इस्टिरेक सुद्धा बीट झाले, डायरेक्ट हिट सुद्धा इथे मात्र पाहायला मिळतो या कुणालच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र 2 धाबा इथे खर्च केल्या. आणि मात्र पहा दुष्काळात 13वा महिना, विनाशकाली विपरीत बुद्धी, हे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या चेंडूवर किती धावा पाहायला मिळतील. एकूण धावा सांगायच्या आहेत पंच आपण, आणि 6 धाबांचा इशारा. खराब परफॉर्मन्स आपण पाहतो या ठिकाणी धनेश 11 कुक्षे संघाकडनं. आज धनेश 11 के खिलाड़ियों ने जो क्रिकेट खेला है इस मैच में किसी को भी उम्मीद नहीं थी. बैटिंग में भी जिस तरह से बल्लेबाज लगातार अपना विकेट फेंकना चाहते थे और उसके बाद ये घटना जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 6 रन खर्च कर डाले हैं. रन संख्या 17 पर पहुंच चुकी है. बिखरी बिखरी सी नजर आ रही है धनेश 11 कुक्षे टीम. पूरी तरह से गेम पर फोकस नहीं है ऐसे लग रहा है खिलाड़ियों का. पूरी तरह से ध्यान केंद्रित करना होगा. अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है. यहाँ से भी धनेश 11 कुक्षे टीम मैच जीत सकती है. क्षमता है, एबिलिटी है उनके खिलाड़ियों के अंदर, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करना होगा. हालांकि मुश्किल है. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर और 24 रनों की आवश्यकता. ज्या चेंडूवर एकही धाव नव्हती त्या चेंडूवर तब्बल 6 धावा इथे मात्र बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघासाठी. खूपच दुःख होत असतो एखाद्या वेळी जर एखाद्या संघाकडून अशा प्रकारच्या चुका होत असतील तर. कारण गोलंदाजाने मात्र हवं ते कार्य केलं, परंतु त्याला मात्र साथ लाभली नाही, ती म्हणजे आउटफील्डमध्ये. आणि या चुका नक्कीच कुठेतरी मात्र महागड्यात सुद्धा ठरू शकतील धनेश 11 कुक्षे संघासाठी. पंकज पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पण पहा अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते. आणि आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कुणालने हिटिंग करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु आता मात्र कुठेतरी मात्र स्वतःला त्यांनी सावरलं आणि मात्र या ठिकाणी इस्टिरेकच्या हातामध्ये मात्र फेकी केली. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. पंचांचा या ठिकाणी मात्र आपल्याला लेग बायचा इशारा पाहायला मिळाला. अव्वंतर धावसंख्येत बरं धावसंख्या आपण पाहतो या 1 ने पुढे जात असताना गरीबाद 18. पहा आमचे डीजे मास्टर सुद्धा मात्र या ठिकाणी उत्सुक आहेत आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी मूडमध्ये पाहायला मिळत आहेत. पहा त्यांच्या समेत आमचे सहकारी समालोचक राहुल भोरी सुद्धा आहेत. नक्की तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतील. पहा किती स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर आज, कारण आजचा दिवस शुभ आहे, सुपर संडे आहे. आणि मात्र या सामन्यात मात्र आनंद लुटत असताना पुन्हा एकदा खूपच छान चेंडू पाहायला मिळतो. या अगदी फलंदाजाला स्पर्श करत असताना हा चेंडू कुणालने मात्र चेंडूला उचललाय, फेकलाय. तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली. आतापर्यंत पाहिले तर या षटकामध्ये एकही वेळा चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. ज्या धावा आपण पाहतोय त्या फक्त अव्वंतरच्या रूपाने धावा इथे मात्र गोलंदाज पंकज पाटीलने खर्च केल्या. म्हणजे किती तंत्रशुद्ध गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये जादूगर पंकज पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच आज या सामन्यामध्ये धनेश कुक्षेकडून चुका झालेल्या आहेत, परंतु अजूनही सामना संपला नाही. प्रयत्न करत राहा, नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल. इथे मात्र हुक केला आहे चेंडू हवेत,
शॉट फायलेच्या डोक्यावर चेंडू या ट्रॅव्हल झाला. अक्षय पाटील मात्र पाठलाग करतोय आणि मात्र तो प्रयत्न मात्र चुकीचा ठरत असताना चेंडू मात्र निघून जाईल. 4 धाबांसाठी चौकार. सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. जेवढा अभ्यास अक्षय पाटीलने या क्रिकेटच्या खेळासाठी केलेला आहे तेवढा अभ्यास जर एखाद्याने कोणी जर केला असता तर तो कलेक्टर नक्कीच झाला असता. परंतु या ठिकाणी मात्र पहा त्याच्या खेळामध्ये कधीही बदल झाला नाही आणि ते दृश्य मात्र या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. सहजपणे चेंडू अडवू शकला असता परंतु इथे मात्र चुकीचं क्षेत्रक्षम पाहिलं आणि मात्र 4 धाबा सुद्धा मात्र त्याने बहाल केल्या. ये कुकसे गांव के क्रिकेट प्रेमी के शब्द है. आगे निकलकर लॉफ्ट कर दिया है. कैच का मौका इस बार, लेकिन कैच नहीं कर पाए फील्डर. राज थे वहां पर, एफर्ट अच्छा था लेकिन कैच आखिरकार ड्रॉप हुआ है. मुश्किल अवसर था. 2 रन इसी बीच. इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर पहुंच चुका है. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 25 धाबा म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जात आहोत. मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दरम्यान आपण सन्मान करत आहोत सापेगावचे RPR शाखा प्रमुख सन्मान्य विकासजी जाधव यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी सन्मान्य अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. सन्मान्य विकासजी जाधव यांना विनंती आहे की आपण यापुढे सन्मान स्वीकारण्यासाठी एक संस्कृती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे. प्रत्येक मान्यवरांना मान सन्मान आणि त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान सुद्धा आयोजकांच्या वतीने केला जात आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण पाहतोय. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. थोडंसं वर्चस्व आता मात्र या सामन्यावर अजय आपल्याला जांभूळपाडा संघाचं पाहायला मिळतं का, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 16 धाब्यांची गरज श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. हाँ बिल्कुल, मैच थोड़ा सा झुका हुआ है जामुलपाड़ा टीम के पक्ष में. 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है. लेकिन क्रिकेट का खेल है. मुझे लगता है कि दिनेश इलेवन को यदि वापसी करनी है तो अभी तक के खेल में जो कुछ हुआ है ना उसको भूलना पड़ेगा उनके खिलाड़ियों को. नक्कीच तुम्ही पाठीमागे काय केलं ते इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि जर अशा प्रकारचा खेळ जर केला तर नक्कीच या धावांचा तुम्ही करू शकता आणि क्षेत्रशी सजून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका. आणि महेंद्र पाटील यांना सुद्धा मात्र एक विनंती असेल की तुम्ही आता मात्र थोडंसं या संघाची मात्र जबाबदारी घेणे गरजेचं आहे. कदाचित तुम्ही कोचची भूमिका सुद्धा मात्र अदा करू शकता ज्याप्रमाणे खेळाडूंकडून चुका पाहायला मिळाल्या. परंतु क्रिकेटमध्ये अजय जर त्याला महत्व नाही, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र जांभूळपाडा संघासाठी मात्र येत आहेत. एक चांगली बाब आहे. पंकज पाटिल और आतिश मागे के बीच में बहुत लंबी चर्चा हुई और उसके बाद आतिश मागे गेंदबाजी करने के लिए तैयार. तर मान्यवरांचं व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. सारे मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र खूपच चांगली चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बॅटमध्ये मात्र हवं तसं टायमिंग झालं नाही. चेंडू नक्कीच आणि मात्र या ठिकाणी 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. मिस्टर रोहित दादा पाटील यांचे सारे मित्र परिवारांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. साऱ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांचे मात्र सासूरवाडीची ही माणसं आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं मनापासून मैं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आतिश की अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाकर खेलना चाहते थे. फाइन लेग की दिशा में संभवतः गेंद को घुमाने का प्रयास किया था लेकिन चूक गए भावेश पारदी. बहुत ही महत्वपूर्ण डॉट गेंदें ज़्यादा से ज़्यादा करनी होगी गेंदबाजों को. डॉट गेंदें करेंगे, विकेट्स यदि निकालते हैं गेंदबाज तो ज़रूर मैच काफ़ी रोचक बन सकता है. अभी भी समीकरण देखें तो 10 गेंदें शेष है. जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत. जेवढे चांगले कॅमेरामॅन आहेत तेवढे चांगले उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. आणि मात्र शंकर गुरवे यांनी मात्र एक आव्हान केलं की अतिशय जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. 2 विकेट सुद्धा तुम्ही पूर्ण केल्या तरीच तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि ह्याच अपेक्षा दिनेश इलेवन कुकचे संघाच्या पाठीराखण्या सुद्धा असतील. इथे मात्र पहा वारंवार मात्र तशाच प्रकारचा फटका केल्याचा प्रयत्न करते आणि मात्र पाहूया या ठिकाणी डॉट चेंडू झालाय म्हणजे नक्की तुम्ही धाव पूर्ण करू शकणार नाही. आणि कुठेतरी अजय पलटवार करण्याचा प्रयत्न करतात. जी स्थिती जांभूळपाडा संघाने केली होती ती स्थिती आता मात्र धनेश इलेवन कुकच्या संघाने पाहायला मिळते. बिल्कुल बिल्कुल
भावेश पारदी भी थोड़े से हैरान परेशान हो गए हैं। कहीं ना कहीं ये दो बल्लेबाज भी अपना विकेट फेंकना चाहते हैं, जिस तरह से विकेट कीपर के हाथ से रन लेने का प्रयास किया था। डॉट बॉल घोषित किया है अंपायर ने। 9 गेंदें शेष, 15 रन चाहिए। इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, लंबा ऊंचा स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। हे कार्य अंकलेश पाटीलला करायचं होतं, परंतु त्यांनी केले नाही, परंतु ते कार्य करतोय भावेश पारधी. म्हणजे किती आसमान फरक आहे या दोन संघांच्या मध्ये आपण चालू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. देखिए, आप टॉप ऑर्डर के बल्लेबाज हो, यदि आप टॉप ऑर्डर में खेलते हो तो जरूर आप में कुछ ना कुछ गुण होंगे अच्छे, तभी तो टीम ने आप पर भरोसा जताया है। और ये आत्मविश्वास होना चाहिए एक बैट्समैन को। भावेश पारदी ने इस बार बहुत ही जबरदस्त प्रहार किया, ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और ऑन साइड में घुमाया गेंद को। सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में स्कोर उछलता हुआ जामुलपाड़ा टीम का 32 पर पहुंच चुका है, यानी कि अब जीतने के लिए 8 गेंदों में मात्र 9 रनों की आवश्यकता। आपल्या व्यासपीठावर आपण पाहू शकता भाटाले गावचे उद्योजक आणि आमचे रोहितदादा पाटील यांचे मान्यवर आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता. सन्माननीय विकासजी माली, सुरेश माली, करण शेठ माली, अजय माली, अभि माली, सुशांत तरे, मंगेश माली आणि संकेत माली हे सारे जण उपस्थित झालेले आहेत. त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचं मी अनिलदादा पाटील आणि रोहितदादा पाटील आणि आईगावदेवी स्पोर्ट्स सापे याच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. तर सगळीकडे पाहिलं तर जवळपास बॉल टू रन इक्वेशन आहे. 8 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा इथे मात्र हुक केला आहे, जबरदस्त टायमिंग, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. भावेश पारधीच्या बॅटमध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा विकेट षटकार. तीन दुबल्यांचा हाय काही वारी, नेता यो आमचा भारी, नेता यो आम. दर्शकों को जानकर थोड़ा सा ताज्जुब होगा कि स्कोर जो है वो 38 हुआ है और उसमें से 35 रन भावेश पारदी ने बनाए हैं। 14 गेंदों का सामना किया है। छक्कों में डील करते हुए भावेश पारदी, क्या छक्कों की हैट्रिक होगी? बहुत अच्छी गेंद इस बार फुलर लेन ड्राइव कर दिया है, खोद कर निकाला है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ और देखते ही देखते 2 रन पूरे कर लिए। बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में और इसके साथ ही स्कोर्स लेवल होते हुए दोनों भी टीमों के। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, जीत के बिल्कुल दहलीज पर है इस समय श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा ए टीम। 40 रन बने हैं, मात्र 1 विकेट गिरा है। 6 गेंदे शेष है, जीतने के लिए केवल 1 रन की जरूरत. नाही की पूर्णपणे वर्चस्व पाहिलं आपण या मॅचवर श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाडा संघाचं. आणि मात्र आता मात्र कुठेतरी म्हणू शकतो की आपण जर मागील सत्रातील रनरअप संघ आता मात्र अजय या सत्रामध्ये मात्र पहिल्याच फेरीमध्ये मात्र महागारी जात असताना, कारण नक्की चुका मात्र फार झाल्या या संघाच्या. ज्या चेंडूवर डॉट चेंडू तिथे मात्र 6 धावा खर्च केल्या, त्यानंतर ज्या चेंडूवर एखादी धाव झाली त्या ठिकाणी मात्र 4 धावा मात्र बहाल केल्या आणि त्या चुकांमुळेच मात्र संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडतोय. सापे संघ, तुम्ही व्यासपीठासमोर कुठल्याही प्रकारचा सराव करू नका प्लीज. तुम्ही आयोजक आहात, लक्षात. 6 चेंडू शिल्लक आहेत, फक्त एका धावेची गरज आणि मात्र ही एक धाव वाचवण्यासाठी आता मात्र ज्युनियर उस्मान पटेलला मात्र या ठिकाणी प्रमोट केलाय. पहा, गरिबी में अट्टा गेला करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. महेंद्र पाटील चेंडू गाली, झेल टिपण्याचा प्रयत्न, व्हॉट अ ग्रेट कॅच. दुसरा झटका या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाडा संघाला फलंदाज बाद. पांच गेंदों में अब 1 रन चाहिए। अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट देखने को मिल रहा है। पहली गेंद पर ऑन साइड में उठाने का प्रयास किया था, लेकिन मिस टाइम शॉट खेल बैठे वहां पर बैट्समैन और आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं विजय पारदी। नए बैट्समैन हनुमान पारदी क्रीज पर पहुंचे हैं, नॉन स्ट्राइकर से रहेंगे। स्ट्राइक भविष्य के पास है। फॉरवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डिंग कर रहे हैं महेंद्र, जिन्होंने कैच लिया। फुलर लेन अपील हो रही है वहां पर, लेग स्लिप में फील्डर मौजूद है। अच्छा क्षेत्र रक्षण, एक और डॉट गेंद। अभी भी थोड़ी सी रोचकता है खेल में। 4 गेंदे और जीतने के लिए 1 रन की आवश्यकता। अजय, ही स्थिती आपण पाहिलेली आहे. माय टीम महेंद्र मागेने 3 चेंडूमध्ये 1 धाव कधी खर्च केली नव्हती,
परंतु इथे मात्र पाहूया गोलंदाज शुभम शेलार मात्र या 4 चेंडूमध्ये एका धाब्याचं संरक्षण करतोय का. पूर्णपणे रांगोळी सजवलेली आहे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर. आणि या सत्रामध्ये प्रथमतःच गोलंदाजी साकारतोय शुभम. इथे मात्र इन्साइड आउटचा फटका, विनिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज भावेश पारधीच्या माध्यमातून चेंडू सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि या मागील सत्रातील रनरअप संघ अर्थात गणेश शिलोन खुक्षे संघाचा प्रवास पहिल्याच फेरीमध्ये या ठिकाणी समाप्त झाला आहे. हार्ड लक दिलीप शेट पाटील, हार्ड लक गणेश शिलोन खुक्षे आणि वेल प्लेट कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम स्पोर्ट जांबूपाडा संघ. या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. तिथं सरपंच अनिल पाटील. तर त्याला दोन्ही संघांना विनंती आहे की सेकंड करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे. 41 धावाचं टार्गेट होतं आणि भावेश पारधीच्या बॅट मधनं आपल्याला 41 धावा पाहायला मिळाल्या. जो फलंदाज विकेट सोडण्यासाठी इथे प्रयत्न करत होता त्या फलंदाजाला कुठेतरी गणेश शिलोन संघाने बाद केलं नाही आणि त्याच फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला 41 धावा पाहायला मिळाला. म्हणजे अनेक प्रकारचे दृश्य तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये पाहू शकता. आणि या सामन्यातील हिरो नो डाऊट ऑन अँड ओनली भावेश पारधी इज द मॅन ऑफ द मॅच. तर भावेश आपण सामनावरचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी भरपूर मान्यवर आहेत व्यासपीठावर. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत.